आमदार संजय गायकवाड आपल्यासोबत आहेत। भाऊ, जे येळगावची जी आदिवासी आश्रमशाळा आहे त्या ठिकाणी काही मुलींना विषबाधा झाल्याचं प्रकरण समोर आलं होतं, मात्र फूड अँड ड्रगच्या अधिकाऱ्यांनी तिथं साधी भेटही दिली नाही। आदिवासी विभागाच्या ज्याच्या अंतर्गत ही शाळा चालते त्यांनीसुद्धा भेट दिली नाही, काही कारवाई केली नाही। बघा, या आदिवासी शाळेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून हे प्रकार चालू आहे। मागेसुद्धा एका आदिवासी विद्यार्थ्याचा गेट पडून मृत्यू झाला होता, त्या संदर्भातही काही कारवाई झाली नाही। याच विद्यार्थ्यांनी मागच्या 10 वर्षात कमीत कमी 10 वेळेस कलेक्टरकडे धाव घेतली, मोर्चा काढला की आम्हाला जेवायला देत नाही, आम्हाला अंगावर देत नाही, आम्हाला साबण देत नाही, आम्हाला कपडे नाही। आणि त्यांना जो अनुदान खातो, या मुलांना अंडी कधी माहीत नाही हो, यांना कधी मटण माहीत नाही, यांना कधी दूध माहीत नाही, वरणाचं पाणी आणि पोळीची कातडी यांना खाऊ घातले जातात। म्हणजे या आदिवासी गोरगरिबांच्या पोटाला उपाशी मारून यांचा तोंडाचा घास हिसकवण्याचं काम संस्थाचालक करतो। परवा दिवशी 19 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली। अतिशय ते विद्यार्थी तडफडत होते, त्यांना एकदम अस्वस्थ होतं। 19 पैकी 13 विद्यार्थ्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर 6 विद्यार्थी त्या ठिकाणी ॲडमिट करून घेतले जे सिरियस होते। पण दुर्दैवाची गोष्ट अशी की फूड अधिकारी तो कोण नवलकर हरामखोर, त्याला तो फोन तर कोणाचाच घेत नव्हता, पण त्यांनी साधं ढुकूनही पाहिलं नाही की खरोखर या लेकरांसोबत काय झालं। प्रशासन त्यांच्या जीवनाशी त्या ठिकाणी खेळतं आहे। समाज कल्याणचे अधिकारी कधी त्या शाळेत जाऊन पाहत नाही की या शाळेतल्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारचं जेवण मिळतं, यांना मिळतं का नाही मिळत, म्हणजे मिळणं तर सोडा, निष्कुट सोडा, मिळतच नाही। मग जे आदिवासी ऑलरेडी कुपोषित असतात, ज्यांना शासनाने अशा सुविधा निर्माण केल्या, इथं येऊन जर त्यांच्या नशिबी जर कुपोषित राहणंच असेल तर या शाळा आणि या संस्था जे अनुदान हे अधिकारी लाटतात याचा काय उपयोग आहे। हा संस्था चालकाच्याच घशामध्ये या सगळं अनुदान त्या ठिकाणी जातं आणि म्हणून याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। मी फूड अँड ड्रग्ज मिनिस्टरला पण काल परवाला फोन केलेला, परंतु अजूनही त्याच्यावर काही कारवाई झालेली नाही आहे। ज्या विभागाची शाळा आहे ही आदिवासी विभागाची, त्यांच्या अधिकाऱ्यांनी काही कारवाई केली नाही, कोणीच नाही गेलं ना। अधिकाऱ्यांनी जायला पाहिजे, नवे यांच्या लोकांनी दररोज किंवा आठवड्यातून एकदा जाऊन हे जेवण खाल्लं पाहिजे, तपासलं पाहिजे खरोखर खाण्यायोग्य आहे की नाही। अरे निरागस लेकरं ती, ज्यांना घरामध्ये त्यांच्यामध्ये काही प्रोटीन नसतं, प्रोटीनचं अन्न याला द्यायला पाहिजे, पण ते पण हे संस्थाचालक हिसकून घेतात। आता ज्या पद्धतीनं तुम्ही मुंबईमध्ये निकृष्ट अन्नाच्या दर्जावून त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्याला मारहाण केली, या ठिकाणी तसा काही प्रकार होईल? नाही, हा त्यांचा अंतर्गत विषय, शासनाने दखल घेतली पाहिजे। आता आम्ही घेतले गेलो म्हणता कायदे घेता, मग आम्ही कशाला कायदा हातात घ्यायचा? हां, कशाला घ्यायचा कायदा आम्ही हातात? मग अशा वेळेला नंबर द्यायचा का लोकांना? बरं, एक दुसरा प्रश्न आहे की असंही कळतं की एकनाथ शिंदे साहेब हे संजय गायकवाड म्हणजे तुमच्यावर आणि संजय शिरसाटावरती नाराज आहेत म्हणून। आता त्यांना आमच्या स्टेटमेंटमध्ये जर काही वेदना झाल्या असतील तर होऊ शकतं, नाराज असतील, पण आम्ही नाराजी दूर करू। काही बोलणं झालं का नंतर तुमचं? नाही, आमचं काही बोलणं झालेलं नाही। बरं, आज एक सामनामधून एक टीका केली आहे की फडणवीस आणि शिंदे हे राज ठाकरे जेव्हा भेटले होते, दोघांची भेट झाली होती तिघांची, उद्धव आणि राज एकत्र आले पाहिजेत, असं ह्या संभ्रम दूर झाला पाहिजे असं म्हणणं आहे। आणि शिंदेंचं जे राजकारणात स्थान आहे हे आऊट घटकेचं आहे, फौजदारासारखं। शिंदे साहेब हा काही आऊट घरकेचा नेता नाही आहे, हा लंबी रेसका घोडा आहे, त्याच्यामुळे कोणी असा गैरसमज करू नये। आज इतक्या शॉर्ट पिरियडमध्ये म्हणजे 2 वर्षात एवढी मोठा पक्ष स्थापन करून त्याचे 61 आमदार निवडून आणणं आणि महाराष्ट्रात लाखो लोकांचा प्रवेश घेऊन पक्ष मजबूत करणं, हे आजच्या ज्या महाराष्ट्राच्या राजकारणात भल्याभल्यानं जमलं नाही। आणि म्हणून कोणीही आमच्या नेत्याला किंवा आमच्या पक्षाला हलक्यात घेण्याचा गैरसमज करू नये। असंही सामनामधून दिलं की बा दोन्ही ठाकरे एकत्र आले पाहिजेत। आम्ही तर ते येण्याबाबत शुभेच्छा दिल्यात त्यांना, त्याने एकत्र आहे। आणि पण मी नेहमी सांगतो की हे 20 वर्ष आधी किंवा 15 वर्ष झालं असतं तर फायदा झाला असता, आता काय किती फायदा होईल देव जाणे। नक्कीच। तर हे होते आमदार संजय गायकवाड। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।